विहिरी, कूपनलिका, खासगी पाण्याचे टँकर्स मुंबई महापालिका ताब्यात घेणार. टँकर चालक संप मागे घेत नसल्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय. संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू. मुंबईसह राज्यातील पाणी प्रश्न चिंताजनक. सुप्रिया सुळेंचं विधान. पाणी नियोजनाची बैठक प्रत्येक जिल्ह्यात घेतली जाते, त्याची माहिती सरकारकडनं घेणार. सुळेंची प्रतिक्रिया. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवरती काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. काल कारागृहामध्ये विशाल गवळीने आत्महत्या केली होती. नागपूर MIDCतील कंपनीच्या भीषण स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू तर 7 जण जखमी. या प्रकरणी कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल. शुक्रवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथे एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये 3घांना अटक. नागपुरामध्ये 580 बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर. वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना. 2014 साली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांकडनं शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये 39 कोटींचा घोटाळा. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडनं बाबासाहेबांना अभिवादन. संसद भवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर येणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज चैत्यभूमीवरती जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार. नागपुरामध्ये दीक्षाभूमीवरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी. जयंतीनिमित्त बँड पथकाचं सादरीकरण. खासदार सुप्रिया सुळेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. चैत्यभूमीवरती जात सुप्रिया सुळेंनी केलं बाबासाहेबांना वंदन. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद. अजितदादांचं वक्तव्य. मुंबईतल्या वरळीमध्ये आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह. आमदार आदित्य ठाकरेंकडनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. नाशिकच्या नांदगावामध्ये आमदार सुहास कांदे यांनी केलं महामानवाला अभिवादन. जयंतीनिमित्त नांदगावात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. अजित पवार आज रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात येणार. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दादांचा दौरा. शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला हजेरी लावणार. साताऱ्यातील गांधी मैदानावर 3 दिवसीय जय भीम फेस्टिव्हलचं आयोजन. खासदार उदयनराजे भोसलेंनी उपस्थिती लावली. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकामध्ये काल मध्यरात्री मोठी गर्दी. अनेक अनुयायांकडून बाबासाहेबांना रात्रीच अभिवादन. वाशिम जिल्ह्यामध्ये महामानवाच्या जयंतीनिमित्त केक कापून उत्साह. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. परभणीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. रात्री 12 वाजता शहरांमध्ये विविध ठिकाणी आतषबाजी. आंबेडकर पुतळ्याजवळ अनुयायांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भव्य चित्ररथाद्वारे बाबासाहेबांना मानवंदना. महिला, कामगार, शेतकरी, RBI स्थापनेतील योगदान ते पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळास भेट अशा विविध प्रसंगांचं वर्णन. गोंदियामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली. मोठ्या संख्येने तरुणांचा रॅलीत सहभाग. साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह महाविद्यालयामध्ये प्रदर्शनाचं आयोजन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमदार निरंजन डावखरेंनी राबवलं साफसफाई अभियान. ठाण्यातील कोर्ट नाका आणि रेल्वे स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील परिसरामध्ये स्वच्छता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये वाहतुकीत बदल. वाहतुकीसाठी 45 अधिकारी आणि 850 वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात.
बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळुंजमध्ये भैरवनाथाचा पालखी सोहळा आमदार सुरेश धस यांनी लेझिम खेळत आणि ढोल वादन करत पालखीत सहभाग घेतला. मंत्री भरत गोगावलेंचा रायगडच्या गोरेगावमध्ये कुणबी समाजाकडून नागरी सत्कार. गोगावले चौथ्यांदा विधानसभेवरती निवडून गेले आणि मंत्री झाल्यामुळे हा सत्कार करण्यात आला. गुरुद्वारा गुरमत समागम कार्यक्रमाला फडणवीसांची उपस्थिती. यावेळी फडणवीसांनी परिधान केली होती खास पंजाबी पगडी. गडचिरोलीमध्ये निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या. नवेगाव पेट्रोल पंप परिसरातील घटना. कल्पना उंदीरवाडे असं मृतक सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्यांचं नाव आहे. हत्येप्रकरणी संशयित नातेवाईक ताब्यात. नागपुरामध्ये चारित्र्याच्या संशयातनं डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडनं हत्या. त्यानंतर अज्ञाताने पत्नीची हत्या केल्याचा बनाव. पोलीस तपासामध्ये पती आणि दिरानेच हत्या केल्याचं उघड. दोघांना अटक. 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाच्या चौकशीचा आज चौथा दिवस. राणा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती. पुरावे दाखवून तहव्वूर राणावरती प्रश्नांची सरबत्ती. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने कंबर कसली. युवक काँग्रेसच्या सदस्यांसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया सुरू. युवक काँग्रेसकडनं ॲपही लॉन्च. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा आज नाशिक दौरा. कृषी खात्यासंदर्भातील विविध कामांचा आढावा घेणार. खासदार संजय राऊत 3 दिवस नाशिक दौऱ्यावरती. 16 एप्रिल रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये अधिवेशन. त्यासाठी राऊतांचा 3 दिवस मुक्काम. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहा तालुका प्रमुखांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जिल्ह्यात ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं समीर शेडगेंचं वक्तव्य. रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का. 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर. सगळेच ब्राह्मण महात्मा फुले यांच्या विरोधात नव्हते, त्यामुळे फुले चित्रपटातील एकही सीन डिलीट करू नका. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र होणार नाही. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचं वक्तव्य. आजपासून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत उपोषण करणार. राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्यामुळे तनपुरेंचं उपोषण. इन्कम टॅक्स भरण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1. देशातील एकूण 9.19 कोटी करदात्यांनी कर भरला. एकट्या महाराष्ट्रानं 1.39 कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर. राज्यामध्ये नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ 30% गृहप्रकल्प पूर्ण. महारेराची माहिती. रखडलेल्या गृहप्रकल्पांना वेळेमध्ये पूर्ण करावं यासाठी महारेराकडून विशेष पथकाची नियुक्ती. महाबळेश्वर तालुक्यातल्या तापोळ्यामध्ये पुलाचं काम प्रगतीपथावरती. पुलाच्या मध्यावरती 43 मीटर उंचीवरती व्हीविंग गॅलरीची रचना. केबल स्टेच्या माध्यमातून तयार होणारा हा पूल पर्यटनाचा केंद्रबिंदू. स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम 4 महिन्यानंतर सुरू होणार. त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात. फेब्रुवारी 2029 पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं ध्येय. वाहतूक रेटिंग संस्था स्काय ट्रक्सकडनं जगभरातील टॉप 100 विमानतळांची यादी जाहीर. या यादीमध्ये दिल्ली विमानतळ 32, बेंगळुरूचं केंपेगौडा विमानतळ 48, तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 73व्या क्रमांकावर. फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिकच त्रासदायक. पादचाऱ्यांना चालताना करावी लागते तारेवरची कसरत. निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी. मुंबईकरांसाठी अग्निसुरक्षा जनजागृती रॅली. आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह. मुंबईतील गोदीमध्ये 1994 रोजी लागलेल्या भीषण आगीमध्ये 66 अग्निशमन कर्मचारी शहीद. जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ अग्निशमन सेवा दिवस. धुळे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी आता पास काढावा लागणार. पालिकेच्या सुरक्षेची जबाबदारी आता 67 सुरक्षा रक्षकांवर.
अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची शक्यता. अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख केल्यामुळे चर्चांना उधाण. नवी मुंबईमध्ये सिडको घरांच्या वाढीमध्ये किमतीविरोधात मनसेचं चित्र प्रदर्शन. सरकार आणि सिडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीने प्रदर्शनाचं उद्घाटन. बीड जिल्ह्यातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत उद्या किरीट सोमय्या परळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार. एक्सपोस्ट करत माहिती दिली. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. जळगावच्या आमोदा गाढोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा अडावत परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. नाशिकच्या येवल्यामध्ये दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस. राजापूर पन्हाळसाठे या परिसरामध्ये गारपीट तर काही ठिकाणी कांदा भिजला. शेतकऱ्यांची धावपळ. नांदेड शहराला अवकाळी पावसाने झोडपलं. अवकाळी पावसाचा शेतीला फटका. फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.